हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट टॅबमधील इलुस्ट्रक्शन ग्रुप कंप्लीट केलेला होता, ज्याच्यामध्ये आपण चार्ट टूल पूर्णपणे डिटेलमध्ये शिकलेलो होतो. आणि त्याच्या काही व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच्या आधीचे जे 7 व्हिडिओ होते, म्हणजे आतापर्यंतचे एकूण 8 व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या आपण फाईल टॅब, होम टॅब पूर्णपणे कंप्लीट करून घेतला आणि इन्सर्ट टॅबमधील इलुस्ट्रक्शन ग्रुप पर्यंत पूर्ण टूल्स आपण एकानंतर एक पूर्णपणे डिटेलमध्ये शिकून घेतलेलो आहोत. आताचा आपला ग्रुप आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंक्स ग्रुप आणि टेक्स्ट ग्रुप कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. आणि कमेंट ग्रुप सुद्धा. ॲप फॉर ऑफिस आपल्याला इन्स्टॉल करायचे असतील काही ॲप्स तर आपण त्यासाठी वापर करू शकतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये काही एक्स्ट्रा जर ॲड करायचं असेल याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लिंक्स ग्रुप, कमेंट ग्रुप आणि टेक्स्ट ग्रुप पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, त्याच्यातील सर्वात पहिला आहे हायपर लिंक. जर तुमच्या लक्षात आलं असेल, हायपर लिंक याचं जर आपण या शब्दाची फोड केली तर दुसरा शब्द निघतो लिंक. ठीक आहे. बघा, कोणत्याही गोष्टीची एक लिंक असते. जसं तुम्ही माझ्या व्हिडिओवरती हा व्हिडिओ जर समजा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून जर बघित असणार तर मी व्हॉट्सअपवरती लिंक पेस्ट केली होती आणि त्या लिंकवर क्लिक करून तुमचा हा व्हिडिओ सुरू झाला. किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती, कोणत्याही ग्रुपवरती किंवा कुठेही, ठीक आहे, प्रत्येक सोशल मीडियावरती काही लिंक्स कोणी ना कोणी पाठवत असतात, ज्याच्या थ्रू आपण एखाद्या व्हिडिओपर्यंत पोहोचतो किंवा एखादी न्यूजची लिंक असते. लिंक म्हणजे काय, सिम्पल, त्या गोष्टीवर क्लिक केल्यानंतर म्हणजे त्या टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर एखादी वेबसाईट ओपन होते किंवा जो काही आपण त्याला ॲड्रेस देतो तो ओपन होतो. ठीक आहे. तर त्यालाच म्हणतो आपण लिंक. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या भाषेमध्ये त्याला हायपर लिंक हा शब्द वापरलेला आहे. आता हायपर लिंक कशा प्रकारे ऍड करायची सिंपल आपण बघून घेऊया. ठीक आहे. लिंक्स ग्रुप आपण शिकतो हायपर लिंक इन्सर्ट टॅबमध्ये. ओके. आता बघा, जो आपल्या ज्या टेक्स्टवरती आपल्याला हायपर लिंक लावायची आहे, ठीक आहे, आपली पहिली स्लाइड, दुसरी, तिसरी असे खूप सारे आपण स्लाइड घेतलेले आहोत. ओके. सपोज हा ठाकरे कम्प्युटर्स, ठीक आहे, किंवा कम्प्युटर हा जो वर्ड आहे याच्यावरती मला एखादी लिंक लावायची आहे. तर मी काय करणार, सिंपल कम्प्युटर शब्दाला सिलेक्ट केलं. तुम्हाला ज्या शब्दावरती लिंक लावायची आहे त्या शब्दाला तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार. ओके. सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर हायपर लिंक या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. जसं मी हायपर लिंक या ऑप्शनवरती क्लिक करतोय तसं काय झालं, इन्सर्ट हायपर लिंक नावाची एक वेगळी विंडो ओपन झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन देत आहे एक्झिस्टिंग फाईल ऑर वेब पेज. जर तुम्हाला एखाद्या वेब पेजवरचा ॲड्रेस द्यायचा आहे तर तुम्ही इथून देऊ शकता किंवा कोणत्या फाईल्समधून सुद्धा तुम्ही देऊ शकता. प्लेस इन धिस डॉक्युमेंट म्हणजे जो आपला पॉवर पॉईंट ही जी फाईल ओपन आहे याच्यामध्ये समजा तुम्हाला एखाद्या स्लाइडची दुसऱ्या स्लाइड, जसं बघा पहिली स्लाइड आहे, मला दुसऱ्या स्लाइडची जर लिंक द्यायची आहे तर मी देऊ शकतो. किंवा समजा मला 7वी स्लाइड किंवा 8वी स्लाइड ओपन झाली पाहिजे. समजा मला असं वाटतंय कम्प्युटरच्या शब्दावर, बघा हा जो कम्प्युटर शब्द आहे आपण याला सिलेक्ट करून याला हायपर लिंक देत आहोत. ओके. याच्यावर क्लिक केल्याबरोबर 8वी स्लाइड ओपन व्हायला पाहिजे. जर मला असं वाटत असेल तर मी काय करणार, प्लेस इन दिस डॉक्युमेंट, 8व्या स्लाइडवरती मी क्लिक केलं, ओके वरती मी क्लिक करणार. ओके. आता बघा, जसं या शब्दावरती राईट क्लिक करून मी ओपन हायपरलिंक करतोय. ठीक आहे. बघा हायपरलिंक कशी करायची, राईट क्लिक आणि ओपन हायपरलिंक एक ऑप्शन दिसेल किंवा कधी कधी लागत सुद्धा नाही तर आपण काय करणार, बघा डबल क्लिक करतोय. ठीक आहे. सिलेक्ट केला आपण, त्याच्यानंतर हायपरलिंक, ठीक आहे, प्लेस इन दिस डॉक्युमेंट, त्याच्यानंतर 8वी स्लाइडवर क्लिक केला. ओके. आणि त्याच्यानंतर आपण केलं ओके. आता ओके केल्याबरोबर बघा आता खाली अंडरलाईन आली आहे म्हणजे हायपरलिंक लागलेली आहे. ठीक आहे. राईट क्लिक केलं, त्याच्यानंतर ओपन हायपरलिंक एक ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. जसं आपण ओपन हायपरलिंक या ऑप्शनवर क्लिक केलं तसं काय झालं, 8वी स्लाइड ऑटोमॅटिकली ओपन झाली. म्हणजे 8व्या स्लाइडवरती आपण गेलो. कसं काय गेलो, कारण आपण ठाकरे कम्प्युटर्स मधला हा जो कम्प्युटर शब्द होता त्याला कोणती लिंक दिली होती, आपण 8व्या स्लाइडची लिंक दिली होती. जसं सपोज बघा, मी ठाकरे या शब्दाला आपण एक काम करूया, हायपरलिंक वरती क्लिक करतोय, प्लेस इन दिस डॉक्युमेंट आणि 9व्या स्लाइडची लिंक देतोय. ओके वरती मी क्लिक केलं. आता बघा राईट क्लिक करून जसं आपण ओपन हायपरलिंक वर क्लिक करतोय तसं काय झालं, आता 9वी स्लाइड ओपन झाली. म्हणजेच काय, तुम्ही हायपरलिंक देऊ शकता तुम्हाला पाहिजे असलेल्या त्या स्लाइडची. ठीक आहे. तर हायपरलिंकवर क्लिक करून तुम्ही इथून हायपरलिंक देऊ शकता. किंवा समजा तुम्हाला हायपरलिंक काढून टाकायचे तर राईट क्लिक करून, बघा सिंपल राईट क्लिक करायचं आणि रिमूव्ह हायपरलिंक या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आपण रिमूव्ह हायपरलिंक करून घेऊया. आता हा झाला स्लाइडच्या स्लाइडमध्ये आपल्याला जर एखादी हायपरलिंक द्यायची असेल तर. बट समजा मला काही नवीन डॉक्युमेंटमध्ये द्यायची असेल तर तुम्ही क्रिएट न्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून करू शकता. ईमेल आय डी, समजा तुम्हाला एखाद्या ईमेल आय डीचा जर हायपरलिंक द्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून ईमेल आय डी टाईप करून देऊ शकता. ठीक आहे. एक्झिस्टिंग फाईल ऑर वेब पेज म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये एखाद्या फाईलची लोकेशन द्यायची असेल किंवा
तुम्हाला समजा तुमच्या एखाद्या वेबसाईटची लिंक द्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून करू शकता. ओके, बघा आपण एखाद्या फाईलमध्ये जाऊया. जसं मी एक काम करतोय न्यू फोल्डरमध्ये, किंवा एक काम करू आपण जस्ट डेस्कटॉपवरती एक फोटो आहे, ठीक आहे. त्या फोटोवर बघा, हा एक फोटो आहे. या फोटोवरती समजा मला लिंक द्यायची आहे. ओके वरती मी क्लिक केलं. आता बघा याला हायपर लिंक लागलेली आहे. जसं राईट क्लिक करून मी ओपन हायपर लिंक करतोय तसं काय झालं, तो फोटो आपल्याकडे ओपन होऊन जाणार. बघा ऑटोमॅटिकली फोटो ओपन झाला. आपल्याला काहीच करायची गरज नाही, फक्त ओपन हायपर लिंक करायची गरज होती. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही कुठलीही लिंक, कुठलाही एक ऍड्रेस त्याला देऊ शकता. म्हणजेच काय, राईट क्लिक करून आपण कुठल्याही एखाद्या गोष्टीवर जाऊ शकतो हायपर लिंकच्या मदतीने. ओके, सेम त्या प्रकारे आहे ऍक्शन बटन. आता हायपरलिंक तर आपण कुठेही देऊ शकतो, एखाद्या वेब ॲड्रेस, वेब पेज, वेबसाईट, किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये उपलब्ध असलेलं कोणतेही फाईल्स, कोणते फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, सॉन्ग कुठेही आपण देऊ शकतो. आता ऍक्शन बटन कशी काम करते, एक प्रकारे तोच आहे, फक्त एवढंच आहे की आपण फक्त स्लाईडमध्ये वर्क करू शकतो. बघा जस्ट सपोज समजा आपण एक काम करू, एखादी स्लाइड आपण सिलेक्ट केली, 6वी स्लाइड आहे, आणि याच्यामधला जो कृषी हा शब्द आहे याला मी काय देतो, ऍक्शन देतोय. काय आता ऍक्शन काय देणार आपण, हायपर लिंक. ठीक आहे, याच्यावर क्लिक करू आपण. तुम्हाला हायपर लिंक टू म्हणजे जसं हायपर लिंक प्रकारेच एक काम करतोय. ओके, जसं मी याच्यावर क्लिक करणार, बघा काय दिसतंय, नेक्स्ट स्लाइडवरती गेला पाहिजे, किंवा प्रिव्ह्यू स्लाइड म्हणजे आधीच्या स्लाइडवर गेला पाहिजे, फर्स्ट स्लाइड, लास्ट स्लाइड. तुम्हाला म्हणजे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठल्या स्लाइडवर जायला पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता. ओके, जसं मला वाटतं की फर्स्ट स्लाइडवरती मी क्लिक केला आणि ओकेवरती क्लिक केला. एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा मी तुम्हाला परत दाखवतो. ऍक्शन बटनवर क्लिक केला, हायपर लिंक टू आणि फर्स्ट स्लाइड मी सिलेक्ट केलेली आहे. बट वरती तुम्हाला दिसत असेल, काय दिसतं इकडे, माऊस क्लिक किंवा माऊस ओव्हर. माऊस क्लिक म्हणजे काय, जसं मी कृषी या शब्दावरती क्लिक करणार तसं तो कुठे जाईल, फर्स्ट स्लाइडवरती जाणार. ही 6वी स्लाइड आहे. ओके, फर्स्ट स्लाइडवरती जाणार. जर मला माऊस ओव्हरवर करायचं आहे म्हणजे काय, जस फक्त मी माऊस असं जर नाही तरी पण ते व्हायला पाहिजे. ओके, सध्या आपण माऊस क्लिकचं आपण शिकूया. ठीक आहे, माऊस क्लिक, फर्स्ट स्लाइड. ओके, आता बघा, आता होत आहे का, आता नाही होत आहे. बट ज्या वेळेस तुम्ही स्लाइड शो करून, ठीक आहे, जसं आपण फ्रॉम बिगिनिंग स्लाइड शो केला, सुरू केला, ठीक आहे, आपली बघा आता ही स्लाइड ओपन झाली. जसं मी याच्यावरती क्लिक करतोय तसं काय झालं, पहिली स्लाइड, फर्स्ट स्लाइड ओपन झालेली आहे, ठाकरे कम्प्युटर. बघा पहिली स्लाइड कोणती आहे, ठाकरे कम्प्युटर लिहिलं आहे पहिल्या स्लाइडमध्ये, आणि 6व्या स्लाइडमध्ये आपलं हे आपण ऍक्शन दिली होती. ठीक आहे, फ्रॉम करंट स्लाइड मी करतोय. जसं मी इथे क्लिक केलं तसं पहिली स्लाइड ओपन झालेली आहे. एस्केपने आपण बाहेर येऊया. ओके, तर याचाच अर्थ काय, आपण कुठलीही एक ऍक्शन देऊ शकतो. कशाचा वापर करून, इन्सर्ट टॅबमध्ये लिंक्स या टूल, लिंक्स या ग्रुपचा मधील ऍक्शन टूलचा वापर करून देऊ शकतो. ठीक आहे, जसं मी सेवा या शब्दाला एक ऍक्शन देतोय की माऊस ओव्हर. ठीक आहे, म्हणजे माऊस फक्त नेलं झालं पाहिजे, हायपर लिंक. आणि आपण करू याच्यामध्ये लास्ट स्लाइड म्हणजे शेवटच्या स्लाइडवर गेला पाहिजे. ओके, आता बघा आपण करूया स्लाइड शो करू, स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. ओके, आता जसं मी बघा आलं का लक्षात तुमच्या, आपण काय करू, 6व्या स्लाइडवरती आहोत, फास्टमध्ये होऊन गेलं त्याच्यामुळे लक्ष नाही आलं तुमचं. ओके, फ्रॉम करंट स्लाइड. आता बघा जर मी इथे क्लिक करीन तर पहिली स्लाइड ओपन होईल. बट जसं मी सेवा या शब्दावर मी असं माऊस नेतोय, बघा माऊस कर्सर आपला इथे आहे, जसं मी नेतोय तसं काय झालं, शेवटची स्लाइड ओपन होऊन जाणार. बघा असं नेलं काय झालं, ही शेवटची स्लाइड ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही स्लाइडवरती एक ऍक्शन देऊ शकता, कुठल्याही शब्दावरती, किंवा कुठल्याही एखाद्या टेक्स्ट बॉक्स असो किंवा एखादी स्मार्ट आर्ट असो, त्याच्यावर सुद्धा तुम्ही एक ऍक्शन बटन देऊ शकता. म्हणजे त्याच्यावरती माऊस नेल्यावर किंवा क्लिक केल्यावर एखादी स्लाइड ओपन व्हायला पाहिजे असं तुम्ही त्याला ऍक्शन देऊ शकता. ओके, इन्सर्ट टॅबमधील आपला लिंक ग्रुप कंप्लीट झालेला आहे, हायपर लिंक आणि ऍक्शन. त्याच्यानंतर आहे कमेंट्स. समजा तुम्हाला एखादी कमेंट द्यायचं असेल, ओके, तुम्ही एक स्लाइड शो करतात किंवा प्रेझेंटेशन देतात, किंवा समजा तुम्ही प्रेझेंटेशन बनवले, ठीक आहे, आपली प्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटेशन तुम्ही बनवले आणि तुमच्या बॉसला ईमेल केले, कुठल्या तरी बाहेर देशामध्ये तुम्ही जर पाठवले आणि तुम्हाला सांगायचं आहे एखाद्या स्लाइडबद्दल काही विशेष सांगायचं आहे. ठीक आहे, समजा आपण ही पहिली स्लाइड आहे, ठीक आहे, एक प्रेझेंटेशन आपली पहिली स्लाइड आहे, या स्लाइडबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, त्याला एक कमेंट देणार. ठीक आहे, एक मेसेज देणार. बघा कमेंट ग्रुप दिसतं, एकच टूल आहे, कमेंटवरती क्लिक करायचं आणि इथे टाईप करायचं तुम्हाला जे टाईप करायचं आहे ते. जसं मी टाईप करेन, दिस इज अ कंपनी नेम, किंवा ठीक आहे COM कंपनी नेम, आणि मी याला सिंपल क्लोज करून टाकलं. आता काय झालंय बघा, इकडे तुम्हाला राईट साईडला दिसतंय कमेंटचा एक ऑप्शन, म्हणजे असं चिन्ह आलेलं आहे, एक सिम्बॉल आलेला आहे. म्हणजे काय होणार, तुमचा बॉस जेव्हा कधी बघेल तुम्हाला, त्या बॉसला तुम्हाला हे दिसून येईल
ठीक आहे. जसं तो बॉस याच्यावर क्लिक करेल तसं त्याला इकडे कमेंट्स दिसून येईल, दिस इज अ कंपनी नेम. ठीक आहे, म्हणजे एखाद्या स्लाइडमध्ये एखाद्या टेक्स्ट बद्दल तुम्हाला काही विशेष सांगायचं आहे तर तुम्ही कमेंट्स या टूलचा वापर करू शकता, जेणेकरून ती स्लाइड रन करताना त्यांना समजून येईल, एक आसानी जाईल. ठीक आहे, तुम्हाला इथं दाखवायचं नाही आहे, इथं जर तुम्ही धिस इज अ कंपनी नेम तर काय म्हणजे प्रेझेंटेशनवरती फारसं असं चांगलं दिसून येणार नाही. बट तेच जर तुम्ही कमेंटच्या स्वरूपात लिहिले तर तुमच्या बॉसला पण चांगलं वाटणार आणि एक पाहायला अट्रॅक्शन सुद्धा एक चांगलं अट्रॅक्टिव्ह तुमची प्रेझेंटेशन दिसून येईल. तर असे कितीतरी आपण कमेंट्स देऊ शकतो, भरपूर कमेंट देऊ शकतो मित्रांनो, काही त्याला बंदी नाही, तुम्ही कितीही कमेंट देऊ शकता. ओके, तर लिंक्स ग्रुप आणि कमेंट ग्रुप आपला कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट ग्रुप. आता टेक्स्ट ग्रुप बघा, भरपूर महत्वाचा टूल आहे आणि भरपूर आपलं शिकलेलाच टूल आहे. ओके, पहिला आहे टेक्स्ट बॉक्स. आता टेक्स्ट बॉक्स कशा प्रकारे ऍड करायचे हे सांगायची काही गरज नाही, मी परत एकदा सांगून देतो तुम्हाला. बघा, पॉवर पॉईंटमध्ये वर्क करताना कधी आपण टेक्स्ट बॉक्स शिवाय वर्क करू शकत नाही. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये क्लिअर करून दिलं होतं. तुम्ही कितीही याच्यावर क्लिक करा, तुम्ही याच्यामध्ये टाईप करू शकत नाही, तुम्हाला टेक्स्ट बॉक्स घ्यावाच लागेल. जसं मी इथं ठाकरे कम्प्युटर्स लिहिलो आहे तर इथं टेक्स्ट बॉक्स घेतलाच आहे. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्स शिवाय आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये कुठलाही टेक्स्ट ऍड करू शकत नाही. टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी खूप सारे वेगवेगळे ठिकाण आहेत. तुम्ही ड्रॉइंग ग्रुप इथून सुद्धा टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता, इन्सर्ट टॅब मधील शेप्स इथून सुद्धा टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता, किंवा इन्सर्ट टॅब मधील टेक्स्ट ग्रुप इथून सुद्धा तुम्ही टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता. टेक्स्ट बॉक्सवर सिंपल क्लिक करायचं आणि असं ड्रॉ करायचं. हा टेक्स्ट बॉक्स आपला ऍड झालेला आहे. नंतर इथून तुम्ही काहीही टाईप करू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपण इन्सर्ट टॅब मधून टेक्स्ट बॉक्स ऍड करू शकतो. टेक्स्ट बॉक्स ऍड केल्यानंतर ड्रॉइंग टूल्स ओपन होते, फॉर्मॅट टॅब ओपन होते, शेपला जे काही अप्लाय होते सेम तेच याला सुद्धा अप्लाय होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, सेमच आहे, तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. ठीक आहे, इन्सर्ट टॅबमध्ये टेक्स्ट बॉक्स. त्याच्यानंतर आहे आपला हेडर अँड फुटर. आता हेडर अँड फुटर कशा प्रकारे इन्सर्ट करायचं बघा. हेडर अँड फुटरचं काम काय असतं, सिंपली जसं आपण हेडर अँड फुटर वरती क्लिक करतोय बघा, इकडे तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला जर डेट अँड टाइम घ्यायची असेल तर तुम्ही हेडर अँड फुटर मध्ये घेऊ शकता. ठीक आहे, समजा तुम्हाला काही फिक्स करायचं आहे ते सुद्धा तुम्ही फिक्स करू शकता. ठीक आहे, अपडेट ऑटोमॅटिकली म्हणजेच काय, ऑटोमॅटिकली ते इंडियानुसार इंग्लिश इंडिया दिसते, तुम्हाला इकडे ऑटोमॅटिकली दिवसेंदिवस ते ऑटोमॅटिकली अपडेट होणार. जसं आपण ओपन करतो तसं ते ओपन होणार, ते सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा काही फिक्स टायमिंग द्यायचे तर ते सुद्धा तुम्ही फिक्स डेट देऊ शकता. ओके, आपण फिक्स करूया डेट अँड टाइम. अप्लाय टू ऑल वरती मी क्लिक करतोय. आता बघा, इकडे तुम्हाला फिक्स मध्ये इकडे काय दिसत आहे, 14/12/2024 हा तुम्हाला इकडे डेट दिसून येत आहे. तर हेडर अँड फुटरच्या मदतीने तुम्ही डेट अँड टाइम इथून देऊ शकता. याला मी अनचेक करणार. तुम्हाला स्लाइड नंबर द्यायचा आहे तर तुम्ही स्लाइड नंबर सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, स्लाइड नंबर वरती मी क्लिक करतोय आणि अप्लाय टू ऑल वरती क्लिक करतोय. बघा, इकडे तुम्हाला पहिला नंबर दिसेल, तसं मी दुसऱ्या स्लाइडवर येतोय दुसरा नंबर, तिसऱ्या स्लाइडवर येतोय तिसरा नंबर. म्हणजे काय, स्लाइडला नंबर तुम्ही टेक्स्ट हेडर अँड फुटरच्या मदतीने देऊ शकता. ठीक आहे, स्लाइड नंबर. फुटर तुम्हाला समजा स्पेशल काही लिहायचं असेल समथिंग तर ते तुम्ही इथून फुटरच्या मदतीने लिहू शकता. जसं मी लिहितोय काहीतरी कंपनी हा शब्द मी लिहिलो सपोज. ठीक आहे, तुम्हाला जे लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. अप्लाय टू ऑल वर क्लिक केलं, बघा इकडे कंपनी लिहून आलेलं आहे. या स्लाइडमध्ये आलं, त्या स्लाइड प्रत्येक स्लाइडमध्ये लिहून आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हेडर अँड फुटरच्या मदतीने काही पण लिहू शकता. फुटरमध्ये स्लाइड नंबर घेऊ शकता, डेट अँड टाइम घेऊ शकता, तुम्हाला जे जे पाहिजे आहे ते तुम्ही घेऊ शकता. अप्लायवर क्लिक केल्यानंतर फक्त एका स्लाइडला अप्लाय होणार आणि अप्लाय टू ऑल केल्यानंतर प्रत्येक स्लाइडला अप्लाय होणार. ओके, ठीक आहे मित्रांनो, तर हा होता आपला हेडर अँड फुटर. नंतर आहे वर्ड आर्ट. तुम्हाला जर अशा प्रकारचे काही डिझाईन्स तुमच्या पॉवर पॉईंटमध्ये ऍड करायचे असतील, काही टेक्स्ट बॉक्स तुम्हाला अशा प्रकारचे ऍड करायचे असतील तर ते तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे, वर्ड आर्टमधून सिंपल तुम्हाला जो स्टाईल आवडतो त्याच्यावरती क्लिक करायचं. टेक्स्ट बॉक्स येणार, युअर टेक्स्ट हिअर असं लिहून येणार. त्याच्यामध्ये जर तुम्ही जे काही लिहिले ते त्याच टेक्स्ट याच्यानुसार, ठीक आहे, त्या टेक्स्ट स्टायलिंगनुसार, त्या वर्ड आर्टनुसार त्याच्यामध्ये टाईप होत जाणार. ठीक आहे, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं सिंपल आणि वर्ड आर्टमध्ये जाऊन तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारातून घेऊ शकता. ठीक आहे, बघा कुठल्याही प्रकार, मग तुम्हाला जे टाईप करायचं आहे ते तुम्ही इझिली टाईप करू शकता. आपण सध्या याला डिलीट करून घेऊया. ठीक आहे, डिलीट करण्यासाठी मी कीबोर्डवरून डिलीट बटन प्रेस करतोय. ओके, इन्सर्ट टॅबमध्ये ह्या गोष्टी झाल्या मित्रांनो. वर्ड आर्ट तुमच्या लक्षात आलं असेल. सिंपल तुम्हाला जे काही असं वर्ड आर्ट त्याला म्हणतो आपण, स्टायलिंग आता डिटेलमध्ये सांगायची गरज नाही. काही टेक्स्ट त्याच्यामध्ये टेक्स्ट स्टायलिंग इथं दिलेली आहे ते तुम्ही ऍड करू शकता. नंतर आहे डेट अँड टाइम. आता बघा, जसं आपण हेडर अँड फुटरवरती क्लिक केल्यानंतर जे ओपन झालं होतं सेम तेच डेट अँड टाइम वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा ओपन होतो.
ठीक आहे. सेम तेच आहे मित्रांनो, इथून तुम्ही हेडर फुटर सुद्धा घेऊ शकता आणि डेट अँड टाइम सुद्धा घेऊ शकता. ऑप्शन दोन्ही सेमच दिलेले आहेत आपल्या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये. ठीक आहे. काही काही जे पार्ट्स आहेत, काही काही जे टूल्स आहेत ते सेमच तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. स्लाइड नंबर आहे, स्लाइड नंबर ओपन केल्यानंतर सुद्धा तेच होतोय. कारण बघा याच्या मागचं कारण काय, डेट अँड टाइम याच्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे, स्लाइड नंबर सुद्धा याच्यामध्येच दिलेला आहे आणि फुटर सुद्धा याच्यामध्येच दिलेला आहे. म्हणून हेडर अँड फुटर, डेट अँड टाइम आणि स्लाइड नंबर ह्या तिन्ही गोष्टीसाठी एकच विंडो ओपन होते. तुम्ही कुठेही क्लिक केले तरी तेच ओपन होणार. मग तुम्हाला जे द्यायचं आहे, तुम्हाला डेट अँड टाइम द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता, स्लाइड नंबर सुद्धा देऊ शकता आणि फुटर सुद्धा देऊ शकता. ओके, मी सध्याला कॅन्सल करतो. तर अशा प्रकारे या तीन गोष्टी होत्या. नंतर आहे ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट सुद्धा एक प्रकारे हायपरलिंकचंच काम करतो. कशा प्रकारे बघा, सपोज कीबोर्ड जो लिहिलाय, मला याला काहीतरी ऑब्जेक्ट द्यायचं आहे किंवा ऑब्जेक्टचा बघा एक वेगळाच फंडा असतो. मी नवीन स्लाइड ऍड करतोय, तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. बघा याच्यामध्ये एक असं चिन्ह येतो की त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो एखादी ऑब्जेक्ट सुरू होतो. नेमका काय समजून घेऊया आपण. ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं. जसं आपण ऑब्जेक्टवरती क्लिक करतोय, क्रिएट न्यू आहे आणि क्रिएट फ्रॉम फाईल. तुम्हाला नवीन क्रिएट करायचं असेल तर नवीन करू शकता आणि क्रिएट फ्रॉम फाईल म्हणजेच काय, ब्राउझरवर क्लिक करायचं. तुम्हाला असं वाटतं की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट सुरू असताना एखादी असं पार्ट यावं, त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर एक्सेल सुरू झाला पाहिजे, तर ते तुम्ही करू शकता. कसं बघा, आपण एक काम करूया, डेस्कटॉपवरती काही माझे एक्सेल फाईल्स आहेत त्याला आपण सिलेक्ट करू. ठीक आहे. लर्न एक्सेल नावाची मी फाईल ओके करतो. इथून सुद्धा तुम्हाला ओके करायचं. आता बघा काय झालं आहे, तुमच्या या स्लाइडवरती थोडं लोडिंग घेणार आणि ही स्लाइड ही जी आपली म्हणजे एक्सेल फाईल मी सिलेक्ट केली ती एक्सेल फाईल आलेली आहे. आता बघा काय झालं, नेमकं काय झालं आपण, मी तुम्हाला आधी घेऊन दाखवलं, आता समजून सांगतो. ओके, इन्सर्ट टॅबमध्ये गेलो आपण आणि काय केलं, ऑब्जेक्ट ऍड केला. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय होते, जसं मी या स्लाइडमध्ये जे आपण ऍड केलेली आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही छोटं मोठं करू शकता. म्हणजेच बघा ऑब्जेक्टचा अर्थ काय, तुमच्या पॉवर पॉईंटमध्ये एक वेगळा सॉफ्टवेअर मधला, ठीक आहे, एक्सेल, पॉवर पॉईंट किंवा वर्ड मधला एखादी समजा स्लाइड ऍड करायची आहे पॉवर पॉईंट मधली, किंवा वर्ड मधला काही लेटर ऍड करायचं आहे, किंवा एक्सेल मधला एखादी शीट जसं आपण आता ऍड केलो तशी काही ऍड करायची आहे, तर तुम्ही ऑब्जेक्टच्या मदतीने करू शकता. ठीक आहे. डबल क्लिक जर तुम्ही केले तर थोडं लोडिंग येणार, त्याच्यानंतर तुमचं मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू झालं. आता एक्सेल का बरं सुरू झालं, कारण आपण काय करतोय, हे एक्सेल शीट आपण ऍड केली म्हणून ते एक्सेलचे सगळे टूल्स बघा तुम्हाला दिसून येतील. त्याच्यामध्ये फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुप, जर तुम्ही एक्सेल शिकले असणार तर हे एक्सेलचं सगळं जे टूल्स येतात ते ओपन झालेलं आहे. तुम्ही क्लोजच्या मदतीने त्याला क्लोज सुद्धा करू शकता. ठीक आहे. आपण कॅन्सल करू. तर अशा प्रकारे बघा ऑब्जेक्ट तुम्ही ऍड करू शकता. थोडक्यात काय, ऑब्जेक्टचा उपयोग काय होतो, तुम्हाला पॉवर पॉईंट यूज करताना जर एक्सेल मधला काही वर्क करायचं असेल तर तुम्ही ते इझिली करू शकता. म्हणजेच काय, एक्सेल मधला तो ऑब्जेक्ट याच्यामध्ये येऊन जाणार, डबल क्लिक केल्यानंतर मग एक्सेल शुअर होणार आणि तुम्ही एक्सेल वरती सुद्धा वर्क करू शकता. तर अशा प्रकारे त्या गोष्टी आहेत. ठीक आहे. बघा याला आपण सिंपल क्लोज करून घेऊया आणि इथून कॅन्सल करू. ओके. तर बघा मित्रांनो, इन्सर्ट टॅब मधील आज आपण शिकलो लिंक ग्रुप, हायपर लिंक कशा प्रकारे द्यायचं, ऍक्शन बटन कशा प्रकारे काम करते, कमेंट्स, त्याच्यानंतर टेक्स्ट ग्रुपमध्ये आपण शिकलो टेक्स्ट बॉक्स कशा प्रकारे ऍड करायचं, सोबतच हेडर फुटर काय असते, वर्ड आर्ट, डेट अँड टाइम, स्लाइड नंबर आणि ऑब्जेक्ट. या सगळ्या गोष्टीमधून जर तुम्हाला काही शंका असेल, काही नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओच्या मदतीने थोडी जरी हेल्प झाली असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांची हेल्प व्हायला पाहिजे. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.